सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नव्या संकल्पनेच्या माध्यमातून आपण आपल्या विषयाची सुरुवात करणार आहोत. आपल्या विषयाचं नाव आहे स्पेशल पेपर 2 स्थूल अर्थशास्त्र किंवा समकक्ष अर्थशास्त्र. आता ह्या विषयामध्ये आपण सुरुवातीला पहिला प्रश्न, पहिली संकल्पना आपण जाणून घेतलेली आहे की स्थूल किंवा समकक्ष अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ, ती संकल्पना, समकक्ष अर्थशास्त्राची किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाची गरज का निर्माण झालेली आहे, हे सर्वप्रथम आपण पहिल्या व्हिडिओमधनं माहीत करून घेतलेलं आहे. आणि हे माहीत करून घेत असताना आपण त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. मला नक्कीच विश्वास असेल की हा व्हिडिओ आपण पाहिलेला असेल आणि हा व्हिडिओ पाहत असताना त्या व्हिडिओच्या पाठीमागे स्वयं अध्ययनासाठी जे काही प्रश्न दिलेले असेल ते प्रश्न आपण सोडवलेले असेल. असं करता आपण पुन्हा दुसऱ्या प्रश्नाचा किंवा दुसऱ्या संकल्पनेचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. दुसरी संकल्पना पाहत असताना स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप, स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच समकक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप आपण जाणून घेणार आहोत. यापूर्वी आपण अर्थ, आपण व्याख्या, त्या अभ्यासाची गरज, ही सर्व माहिती आपण पहिल्या व्हिडिओमधनं जाणून घेतलेली आहे. हा एक मोठा प्रश्न BQ, ज्याला दीर्घोत्तरी प्रश्न आपण म्हणतो, हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्या अनुषंगाने आपली तयारी असली पाहिजे, त्याचं स्वरूप आपण जाणून घेतलं पाहिजे. समकक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप किंवा स्थूल अर्थशास्त्राचं स्वरूप पुढील आपल्याला काही घटकाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता समकक्ष अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. समकक्ष अर्थशास्त्राचे स्वरूप पाहण्यासाठी खालील काही जे घटक आहे, खालील काही जे काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. खऱ्या अर्थाने एकूण जे काही 7 घटक आहेत, त्या 7 घटकांच्या माध्यमातूनच आपल्याला समकक्ष अर्थशास्त्राच्या जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाची उकल होईल असं म्हणता येईल. पहिल्यांदा आपण पाहतो एकूण मागणी, ज्याला ॲग्रिगेट डिमांड आपण म्हणतो. एकूण सप्लाय, त्याला ॲग्रिगेट सप्लाय, एकूण पुरवठा आपण म्हणतो आहोत. एकूण उत्पादन आपण म्हणतो आहोत. राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो आहोत. एकूण उपभोग म्हणतो आहोत. एकूण बचत, एकूण गुंतवणूक, असे वेगवेगळे घटक आपण या ठिकाणी पाहतो आहोत. आणि हे घटक पाहत असताना आपल्याला प्रत्येक मुद्द्याचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आता समकक्ष अर्थशास्त्राचं स्वरूप पाहत असताना हा एक समुच्चयात्मक दृष्टिकोन आहे. ॲग्रिगेट अप्रोच ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत, की समकक्ष अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. तर त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की समकक्ष अर्थशास्त्रात एकत्रित अभ्यास केला जातो. सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा, विशिष्ट क्षेत्रांचा अभ्यास केला जातो. परंतु समकक्ष अर्थशास्त्रात विशिष्ट घटकांकडे लक्ष केंद्रित केले जात नाही. अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पादन, एकूण उपभोग, लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न यांचा अभ्यास समकक्ष अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून समकक्ष दृष्टिकोन समुच्चयात्मक असतो असे म्हटले आहे, म्हणजे एकत्रित दृष्टिकोन असतो. आणि या समकक्ष अर्थशास्त्रात हे जे काही वेगवेगळे घटक आहे, या घटकांचा समग्र पातळीवर अभ्यास केला जातो असं म्हणता येईल. देशात रोज विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते किंवा होत असते. वस्तू व सेवांच्या उत्पादनाबाबत व उपभोगाबाबत उत्पादक व विक्रेत्यांकडून निर्णय घेतले जात असतात. त्यातील प्रत्येक निर्णय तपासणी शक्य होत नसते. म्हणूनच समकक्ष अर्थशास्त्राचा समुच्चयात्मक अभ्यास केला जातो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. असे जे काही मुद्दे आहेत, या मुद्द्यांचं विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला 1-2, 5-5, 2-2, 3-3 ओळीमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहोत. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस काही संदर्भ पुस्तकं किंवा जे काही क्रमिक पुस्तकं तुमच्या समोर असतील तर त्यावेळेस तुम्हाला ही संकल्पना अगदी बारकाईने त्या ठिकाणी वाचायची आहे.
व्हिडिओच्या माध्यमातून ही संकल्पना तुम्हाला समजेलच अशी मी आशा त्या ठिकाणी ठेवत नाही, परंतु स्वयं अध्ययनासाठी आपण हा व्हिडिओ तुमच्याकडे त्या ठिकाणी देतो आहोत. तो व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, शांत पद्धतीने पाहायचा आहे आणि त्या पाठीमागे जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल, एकूण मागणी, ज्याला ॲग्रीगेट डिमांड आपण म्हणतो आहोत. अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीचा विचार केला जातो. त्यामध्ये काय, समग्र लक्ष अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी विचारात घेतली जाते. एकूण मागणीचे 4 गटात वर्गीकरण केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे उपभोक्त्याची मागणी, वस्तू व सेवा, करमणुकीची साधने इत्यादींचा त्यामध्ये समावेश होतो. 2 नंबरला आहे उत्पादन संस्थांची मागणी, त्यामध्ये उद्योग संस्थांसाठी लागणारी जी काही मशिनरी आहे, ज्याला यंत्र आपण म्हणतो आहोत, कच्चा माल, यंत्रसामुग्री, इमारत, वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था व दळणवळण इत्यादी गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. तिसरी जी काही मागणी आहे ती सरकारची असते. त्यामध्ये विविध वस्तू व सेवांची मागणी, कर्मचारी सेवा, कॉम्प्युटर, स्टेशनरी इत्यादी अशा विविध बाबींचा यामध्ये समावेश होतो. आणि चौथी जी काही मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो, विदेशी ग्राहकांची मागणी. आता विदेशी ग्राहकांची वस्तू व सेवांची मागणी यामध्ये काय आहेत की निर्यात, थोडक्यात आपण या ठिकाणी विचार करतो आहोत, या ठिकाणी विचार करता येईल. त्यानंतर या सर्वांच्या मागणीची बेरीज करून एकूण मागणी मोजली जाते. उपभोक्ते उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा, करमणुकीची साधने तसेच इतर गोष्टींसाठी मागणी करीत असतात. उत्पादन संस्था कच्चा माल, यंत्रसामुग्री, इमारती, वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था, वाहतूक व दळणवळणाची साधने इत्यादींची मागणी करत असतात. सरकार सुद्धा एक उपभोक्ता आहे. शासनाला विविध वस्तू व सेवांची गरज असते. शासकीय कार्यालयात लागणारी स्टेशनरी, कॉम्प्युटर, कर्मचाऱ्यांच्या सेवा इत्यादीसाठी शासन म्हणजेच सरकार मागणी करत असते. त्याचप्रमाणे विदेशी वस्तूंची ज्या ग्राहकांकडून मागणी केली जाते ती विदेशी ग्राहकांची मागणी असते. आपण निर्यात या ठिकाणी संबोधतो आहोत किंवा निर्यात त्याला म्हणता येईल. समग्र लक्ष अर्थशास्त्रात उपभोक्ते, उत्पादन संस्था, सरकार, विदेशी ग्राहक यांची मागणी एकत्रित करून मोजली जाते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच एकूण मागणीचा सरतेशेवटी आपल्याला काय ताळमेळ लावता येईल, उपभोक्ते, उत्पादन संस्था, सरकार, विदेशी ग्राहक यांची एकत्रित मागणी म्हणजे एकूण मागणी होय असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आता एकूण पुरवठा, ज्याला ॲग्रीगेट सप्लाय आपण म्हणतो आहोत. उत्पादन व पुरवठा ह्या 2 भिन्न संकल्पना आहेत. उत्पादन म्हणजे काय, उपयोगितांची निर्मिती आणि देशात होणारे वस्तू व सेवांचे उत्पादन होय. तर पुरवठा म्हणजे काय, एकूण उत्पादनापैकी प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणलेले वस्तूची नग संख्या होय. आणि म्हणूनच एकूण पुरवठा म्हणजे काय, देशातील उत्पादक पुरवठा अधिक विदेशातील उत्पादकांचा पुरवठा आपण म्हणतो आहोत. यामध्ये आयातीचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. देशांतर्गत पुरवठा असेल, उत्पादन असेल, रोजगार असेल, उत्पन्न असेल, या इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश होत असतो असं म्हणता येईल. आता या ठिकाणी वस्तूंची किंमत ठरवण्यात मागणीप्रमाणेच पुरवठा हा घटक महत्वाचा असतो. म्हणून समग्र लक्ष अर्थशास्त्रात एकूण पुरवठ्याचे मापन केले जाते. एकूण पुरवठ्यात देशातील व विदेशातील उत्पादकांनी विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तू व सेवांचा समावेश होत असतो. म्हणून एकूण पुरवठा मोजताना आयात पुरवठा देखील मोजला जात असतो, कारण आयातीमुळे एकूण पुरवठ्यात भर पडते. मात्र एकूण पुरवठ्यात देशात तयार होणाऱ्या ज्या काही वस्तू आणि सेवा जास्त महत्त्वाच्या असतात, कारण देशात तयार होणाऱ्या वस्तूंमुळे देशातील नागरिकांना रोजगार मिळून उत्पन्न मिळते. आयात वस्तूंच्या पुरवठ्यामुळे मात्र विदेशी विक्रेत्यांचे उत्पन्न वाढते, विदेशातील रोजगार वाढतो व आपल्या देशातील उत्पन्न म्हणजे पैशातील उत्पन्न हे विदेशात जात असते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर पुढच्या मुद्द्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल की सर्वसाधारण समतोल, ज्याला जनरल इक्विलिब्रियम आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. सर्वसाधारण संतुलन, सर्वसाधारण समतोल. आता समग्र लक्ष अर्थशास्त्राचे स्वरूप हे सर्वसाधारण संतुलन असे असते. म्हणजे
अशी स्थिती की जेथे दोन परस्पर विरोधी घटक हे एकमेकांच्या बरोबर असतात आणि त्या स्थितीत बदलाची कुठलीही प्रवृत्ती नसते. उदाहरणार्थ एकूण मागणी बरोबर एकूण पुरवठा संतुलन. या दोन घटकात संतुलन कसे होते, त्याचे परस्परावलंबित्व, परस्पर संबंध, त्यातील असंतुलनाची कारणे, परिणाम याचा अभ्यास यात केला जातो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. असं मग समग्र अर्थशास्त्रात अनेक प्रकारचे समतोल पाहावयास मिळतात. आपण पाहतो त्यातील काही समतोल पुढील प्रमाणे असतात. आपण असं म्हणतो, वस्तू व सेवांच्या मागणी व पुरवठ्यातील समतोल असेल, पैशाची मागणी व पुरवठा यांच्यातील समतोल असेल, लोकांचे एकूण उत्पन्न व एकूण मागणी यांचा समतोल असेल, लोकांचे एकूण उत्पन्न व पुरवठा यांचा समतोल असेल, आणि शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की आयात व निर्यात यातील समतोल, अर्थात हे समतोल कायमस्वरूपी टिकणारे नसतात, परिस्थितीत बदल झाल्यावर समतोल बदलतो. हा समतोल जुन्या समतोलापेक्षा वेगळा असू शकतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच एकूण मागणी अधिक एकूण पुरवठा बरोबर सर्वसाधारण संतुलन असं म्हणता येईल. त्यानंतर पुढचा एक घटक आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, पुढची एक संकल्पना आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की पैशाच्या साह्याने मोजमाप केले जाते. आता अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा विविध व भिन्न वस्तूंचे उत्पादन होते तेव्हा बेरजा करण्याचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा वास्तव परिमाणे एकत्रित करणे शक्य नसते. या सर्व वस्तूंची परिमाणे भिन्न भिन्न असते. त्याला आपण किलो म्हणूया, टन म्हणूया, लिटर म्हणूया, मीटर, नग इत्यादी मध्ये असते. या पीपीटी मध्ये किंवा स्लाइड मध्ये काही चित्र त्या ठिकाणी दाखवलेली आहे, त्या चित्रावरून तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे सरते शेवटी सर्वच वस्तू आणि सेवांचे जे काही मोजमाप आहे हे पैशामध्ये केले जाते. हे या आपल्याला पीपीटी वरनं किंवा या चित्रावरनं आपल्याला लक्षात येईल. समग्र पातळीवर बेरीज करण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा वास्तव परिमाणे एकत्रित करणे शक्य नसते. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेतील निर्माण होणारे अन्नधान्य असतील, दूध, फळे असतील, भाजीपाला, कपडा असेल, गाड्यांचं उत्पादन असेल, चपलांचं उत्पादन असेल, संगणकाचे उत्पादन यांची बेरीज करणे शक्य नसते, कारण त्यांची परिमाणे भिन्न असतात. अन्नधान्य किलोमध्ये मोजले जाते, दूध लिटरमध्ये मोजले जाते, गाड्या, संगणक, चपला यासारख्या वस्तूंचे उत्पादन संख्या रूपात मोजले जाते. म्हणून हा प्रश्न सोडवण्यासाठी देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवांचे मूल्य पैशात रूपांतरित केले जाते असं म्हटलं जाईल. देशातील सर्व ग्राहक जेवढ्या वस्तू व सेवा खरेदी करू इच्छितात ती एकूण मागणी असते असं म्हणता येईल. तर विक्रेत्याने विक्रीस आणलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात किंवा रुपयात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे एकूण पुरवठा होय किंवा असतो असं आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळेल. या ठिकाणी आपण या चित्रामध्ये सगळं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की पैशात व्यक्त केले जाणारं मूल्य म्हणजे त्याला आपण या ठिकाणी पैशाच्या साहाय्याने मोजमाप म्हणूया. म्हणजेच प्रश्न सोडवण्यासाठी देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे मूल्य पैशात रूपांतरित केले जाते असं म्हणता येईल. त्यानंतर पुढचं आपल्याला या ठिकाणी एक मुद्दा लक्षात ठिकाणी घेता येईल की गतिशील स्वरूप त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत. हे जे काही घटक आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत या घटकांचं जे काही स्वरूप आहे ते गतिशील पद्धतीचं आहे. स्थूल अर्थशास्त्रात विशिष्ट कालावधीशी निगडीत विश्लेषण नसते. बदलत्या घटकांचे अथवा चलांचा अभ्यास यात केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, व्याजदर इत्यादी. म्हणजे समग्र अर्थशास्त्राचे गतिशील स्वरूप आहे ज्या घटकामध्ये वेळेनुसार सातत्याने बदल होत असतो. राष्ट्रीय उत्पन्न हे दरवर्षी बदलते, आपल्याला त्या ठिकाणी या चित्राच्या माध्यमातून माहीत करून घेता येईल. म्हणजे हे जे काही घटक या पीपीटी मध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी बदलते. हे राष्ट्रीय उत्पन्न पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एकदम वाढ होते किंवा कपात होते हे आपल्याला माहीत असेल. एकूण बचत तसंच आपल्याला म्हणता येईल की एकूण बचत एक तर ही वाढलेली असेल किंवा कमी झालेली असेल. त्याचप्रमाणे एकूण गुंतवणूक असेल, त्याचप्रमाणे किंमत पातळी असेल, यामध्ये सतत सारखा बदल होत असतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे आपल्याला असं म्हणता येईल की आर्थिक चलांचे परस्परावलंबन
आता ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची चलं आहेत, हे जे काही वेगवेगळे घटक आहेत, हे एकमेकांशी निगडीत असतात, एकमेकांशी संबंधित असतात. अर्थशास्त्रात म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात एकूण आर्थिक चलांमधील सहसंबंध व परस्परावलंबन त्यातील बदलांचे अध्ययन केले जाते. एकूण गुंतवणूक, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, हे जे वेगवेगळे 5 घटक आहेत, हे घटक एकमेकांवर अवलंबून असतात किंवा परस्परांशी संबंधित असतात, परस्परावलंब असतात, असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता हे घटक समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहता येईल. आता धोरणांची निश्चिती. आता वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आहेत. ती धोरणं सरकार त्या ठिकाणी परिस्थिती अनुरूप अर्थव्यवस्थेमध्ये लागू करत असतात. मग ती धोरणं वेगवेगळ्या प्रकारची आपण पाहत आहोत. एक धोरण त्या ठिकाणी आहे चलनविषयक धोरण असेल, दुसरं असेल राजकोषीय धोरण असेल. म्हणजे कोणतं धोरण अर्थव्यवस्थेसाठी त्या परिस्थिती अनुरूप योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार हा सरकारला असतो. म्हणून धोरणांची निश्चिती, थोडक्यात जेएम केन्स काय म्हणतात, यांच्यामध्ये समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे धोरणांची निगडीतीचे शास्त्र आहेत. याचा संबंध अर्थव्यवस्थेतील समस्यांचे अध्ययन करणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठी धोरणे तयार करणे आहे. या बाबतचा संबंध येत असतो असं म्हणता येईल. उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी, भाववाढ, उत्पन्नामधील असमानता आपण पाहतो, दारिद्र्य आपण पाहतो आहोत. या समस्यांमुळे समाजातील लोकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र या समस्यांची कारणे शोधत असतं आणि त्यावर उपाययोजना केली जाते किंवा त्या बाबतीमध्ये आर्थिक धोरणे तयार केली जातात असं त्या ठिकाणी म्हणता येईल. अशा विविध धोरणांच्या माध्यमातून आर्थिक वृद्धीमध्ये वाढ करणे, रोजगारात वाढ करणे, तेजीच्या किंवा मंदीच्या परिस्थितीवर नियंत्रण आणून किंवा मंदीमधून अर्थव्यवस्थेला बाहेर काढणे शक्य होते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून सरतेशेवटी हे जे काही वेगवेगळे घटक आहेत, हे घटक आपण विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी पाहिलेले असेल. हे पाहत असताना आपण एकूण मागणीचा विचार केलेला आहे, एकूण पुरवठ्याचा विचार केलेला आहे. मागणी आणि पुरवठ्याचा किंवा जे वेगळ्या प्रकारची चलं असतील त्या चलांचा परस्पर संबंध आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर उत्पन्न हा घटक देखील त्या ठिकाणी महत्वाचा असतो. उत्पन्नानुसार अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी बदल होत असतो किंवा उत्पादनानुसार अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत असतो. त्यानंतर पैशाचं रूपांतर आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. हे सगळे जे काही घटक असतात त्या घटकांचं रूपांतर शेवटी जे मोजमाप होतं ते पैशाच्या साह्यानेच होतं, हे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि सरते शेवटी समतोल हा देखील आपण पाहिलेला आहे. मग सारांश पाहत असताना समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे स्वरूप किंवा स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप अर्थव्यवस्थेतील समुच्चय व एकूण घटकांचा अभ्यास करणे असे आहे असं म्हणता येईल. तसेच एकूण मागणी, एकूण पुरवठा, सर्वसाधारण समतोल, गतिशील घटकांचे अध्ययन, आर्थिक चलांचे परस्परावलंबन, समग्र आर्थिक धोरणांची निर्मिती इत्यादी वैशिष्ट्यांच्या आधारे आपण त्याचे स्वरूप स्पष्ट करू शकतो असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप पाहत असताना हे जे वेगवेगळे घटक आहेत, हे घटक आपण विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि याच घटकाच्या माध्यमातून आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे जाणून घेतलेले आहे. सरते शेवटी आपल्याला काय म्हणता येईल की दोन घटक हे अतिशय महत्वाचे असतात. हे घटक एकमेकांवर त्या ठिकाणी अवलंबून असतात आणि याच घटकाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये चढ उतार किंवा बदल होत असतात असं त्या ठिकाणी म्हणता येईल. हे सारांशाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी हा प्रश्न आपण संपवलेला आहे. समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे किंवा स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप आपण पाहिलेले आहेत. परंतु हे पाहत असताना पुन्हा मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस हा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पाहतो, व्हिडिओच्या शेवटी आपण स्वयं अध्ययनासाठी एक प्रश्न त्या ठिकाणी घेतो किंवा देतो. तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी हा व्हिडिओ पाहून काय करायचा आहे, सोडवायचा आहे. हा मोठा प्रश्न आहे. हा 10 गुणांसाठी असेल, 15 गुणांसाठी असेल. जसे गुण असतील त्या गुणांनुसार आपल्याला ह्या उत्तराचं लिखाण करायचं आहे. म्हणून हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारला गेलेला आहे. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आणि समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. हा प्रश्न तुम्हाला पुस्तकामधनं किंवा संदर्भ पुस्तकामधनं वाचायचा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे आणि याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचं आहे. असा हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला नक्कीच समजेल
आपण पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहत राहणं आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्न समजावून घेणं हे फार महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.